नमस्कार मंडळी, मी तुषार. आपण बघत आहात तुषार फॅमिली ब्लॉग. दारापुढे छानशी अशी बायकोने रांगोळी काढली होती. त्यानंतर गुढीपाडव्याची सुंदर अशी गुढी उभारली होती. आणि त्यानंतर आम्ही पहिल्यांदा गुढीची पूजा केली. त्यानंतर काय मस्तपैकी 2-3 फोटो काढले आणि लागलो तयारीला. आणि अर्थातच ही तयारी काय मी करत नव्हतो, ही तयारी करत होती आई आणि बायको. तुम्ही म्हणत असाल या छोट्या अशा पुरणपोळ्या कोणासाठी, तर या होत्या नैवेद्याच्या. आणि काय पहिली सुरुवात त्याच्यापासून झाली. आणि ते झाल्यानंतर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा 2 नंबरचा, तोही सणाच्या दिवशी आपण दरवेळेस करतो तो असणारा म्हणजे काय, थांबा खोलतोय. अरे हे काय, तर हे आहे अर्थातच कुरड्या. त्यानंतर कुरड्या मस्तपैकी अशा तळल्या. आणि तळल्यानंतर आत्ता वाटत होतं सणाला कुठे सुरुवात झाली, कारण की प्रत्येक सणाच्या दिवशी कुरड्या हा आपला फिक्स आयटम असतो. आणि अशा पद्धतीने सर्व रेडी झाल्यानंतर आपण पण झालो रेडी अर्थात दिसेलच. हे बघा, रेडी झालो. आणि रेडी झाल्यानंतर निघालो आपली डेस्टिनी घेऊन आपल्या डेस्टिनीची येते अर्थात मंदिरामध्ये नैवेद्य ठेवण्यासाठी. आणि सोबत अर्थात अमूल्याही होतीच. फोटो काढायला खूप आवडतात. मग काय बायकोला म्हटलं मस्तपैकी एक फोटो काढ. बायकोने एक मस्तपैकी फोटो काढला अमूल्यासोबत. मग काय फोटो काढला, बायकोकडनं आपला कॅमेरा घेतला आणि निघालो आपण मंदिराच्या दिशेने. अर्थात पोचलो, पण जवळच होतं मंदिर. मग काय पोचलो मस्तपैकी. पोचल्यानंतर बाजूला आपली डेस्टिनी लावली. आणि डेस्टिनी लावल्यानंतर अमू चालली होती नैवेद्य दाखवण्यासाठी. मग काय अमूलला गेली आणि आपण केली आपली पूजा. इकडनं घेते. त्यानंतर बेटूनही मस्त असा नमस्कार केला, डोकं टेकवलं आणि निघालो आपल्या दुसऱ्या मंदिराच्या दिशेने. त्यानंतर बायकोला म्हटलं इकडे बघ की फोटो काढायचा आहे. फोटो काढला आणि निघालो आपण. त्यानंतर पोचलो म्हसोबा महाराजांच्या मंदिराच्या इथे. अर्थात तिथे नैवेद्य दाखवायचं होतं. आणि आपला बेटूही अरे घंटी वाजवता येत नव्हती. मग काय असं उचलूनच घेतलं. मॅडमनी घंटी वाजवली आणि त्यानंतर मॅडम गेल्या नमस्कार करण्यासाठी. त्यानंतर सर्व नैवेद्य घेऊन आपण पोचलो गायला नैवेद्य देण्यासाठी. आणि त्यानंतर अमू हे मस्तपैकी ती हॅट घालून मॅडम चालले होता तुरू 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 नैवेद्य देण्यासाठी. आणि अर्थात नैवेद्यही देऊन आल्या. त्यानंतर काय भेटू म्हणत होते, अरे मी मोठी झाली आता, मला बसू द्या. मग काय तिने स्टँडवर पाय ठेवला आणि पाय ठेवून डायरेक्ट सीटावरच मॅडम बसल्या. वाटलं नव्हतं, पण आता खरं समजलं की आता भेटू आता मोठी झाली आहे. त्यानंतर गेलो डायरेक्ट घरी पोचल्यावर पप्पांनी अशी गोडी खाली उतरून घेतली होती. आणि उतरवल्यानंतर आता झाली होती जेवणाला सुरुवात. मग काय जेवायचं, मग काय गरम गरम मस्तपैकी कांदा भजेचा बेत चालू झाला. आणि त्यानंतर तुम्हीच बघा की भजे कसे मस्तपैकी बनवायची प्रोसेस चालू होती. आपले भजे रेडी झाले. भजे झाल्यानंतर मस्तपैकी गरमागरम पुरणपोळ्या तयार झालं आणि मस्तपैकी आपलं झालं जेवण. अशीच आपली व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा.